नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग एक्झामची तयारी करणारे जुने विद्यार्थी असतील किंवा नवीन विद्यार्थी असतील, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा तुमच्या करिअर मधला अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। कारण आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पेशल 50 बॅच जी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच होत आहे अशा प्रकारची बॅच घेऊन येत आहोत। सर, या स्पेशल 50 बॅच घेऊन यायचं इंटेन्शन काय आहे? थोडंसं प्रॅक्टिकल, थोडंसं रिअलिस्टिक आणि तुम्हाला आलेला अनुभव आज मी तुमच्यासोबतच शेअर करणार आहे। तर स्पेशल 50 का घेऊन यायचं यामागचं कारण एकदा मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो, म्हणजे तुम्हाला या बॅचचं इम्पॉर्टन्स लक्षात येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही एखादा क्लास जॉईन करतात किंवा ज्या वेळेस तुम्ही एखादी इन्स्टिट्यूट मध्ये जातात, त्यावेळेस 100% आपण त्या टीचरवर डिपेंड राहणं हे कितपत योग्य आहे हा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क तुमच्या समोर असेल। जर फक्त टीचिंगच्या भरोशावरच रिझल्ट आला असता तर क्लासमध्ये बसलेले सर्वच विद्यार्थी आज सिलेक्ट झाले असते, परंतु कटू सत्य काय आहे, फक्त बोटावर मोजणारे विद्यार्थी आज सिलेक्शन घेत आहेत आणि बाकीचे विद्यार्थी सिलेक्ट होत नाही। या मागचं मोठं रिझन काय आहे? फक्त टीचिंग नाही मित्रांनो, टीचिंग हा तुमच्या करिअर मधला किंवा नोट्स बुक्स तुम्ही क्लासमध्ये जे काही शिकत आहेत तो फक्त 10 ते 15% वाटा आहे। उरलेला 85% जे तुमच्या करिअर मध्ये महत्त्वाचं आहे ते आहे तुमचा सेल्फ स्टडी, ते आहे तुमचं टेस्ट, ते आहे तुमचं एनालिसिस, ते आहे तुमची प्रॅक्टिस। आणि कुठेतरी या 4 गोष्टी आम्ही करत नाही, आम्ही फक्त भरोशावर राहतो कुठेतरी टीचिंगच्या, बुक्सच्या आणि क्लास मधल्या एन्व्हायरमेंटशी। पण त्याचा फायदा तुम्हाला विशेष असा होत नाही। आणि याचा जर तुम्हाला प्रत्यय हवा असेल तर ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट आलेत त्यांचा तुम्ही एकदा फीडबॅक घ्या, ज्या मी आज बोलतोय हे कितपत खरं आहे ते, आणि याचा अनुभव जुन्या विद्यार्थ्यांना देखील आला असेल। आणि याचमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही घेऊन येत आहोत स्पेशल 50 ऑफलाईन बॅच। आता या स्पेशल 50 ऑफलाईन बॅच मध्ये काय काय असणार आहेत हे सगळं वन बाय वन मी तुम्हाला सांगेन, पण त्यापूर्वी मॅथ्स विषयासाठी मी स्वतः तुम्हाला असणार आहे कृष्णा पाटील। त्यानंतर लॉजिकल रिझनिंग साठी एक्सपर्ट फॅकल्टी आहे मित्रांनो अक्षय बाबर सर। इंग्लिश साठी एकदम फाडू फॅकल्टी आहे, ज्यांची टीचिंग एकदम तुम्हाला सोप्या लँग्वेज मध्ये समजणार असे कबीर घुमरे सर। आणि ऍग्रीकल्चर साठी असणार आहेत कदम सर। तर ही सगळी टीम तुमच्यासाठी तत्पर आहे स्पेशल 50 या बॅच साठी। या बॅचचं वैशिष्ट्य काय आहे, ही बॅच का स्पेशल आहे सर, यामागचे रिझन काय, सगळं वन बाय वन तुम्हाला इथे दिसत असेल। तर या स्पेशल 50 बॅच मध्ये अशाच विद्यार्थ्यांना परमिशन आहे ज्यांना दिवसातले 10 ते 12 तास मेहनत घेण्याची इच्छा आहे। अशाच विद्यार्थ्यांना इथं परमिशन आहे जे विद्यार्थी मेहनतीसोबत कन्सिस्टंट देखील आहेत। तर अशा विद्यार्थ्यांना काय काय मिळणार? या स्पेशल 50 बॅच मध्ये फक्त 50 विद्यार्थी घेतल्या जातील मित्रांनो। तसंच क्लासमध्येच टीचिंग असणार आहे, क्लासमध्येच तुमचे प्रॅक्टिस असणार, क्लासमध्येच डाऊट क्लिअरिंग होणार आणि क्लासमध्येच तुमची काउन्सिलिंग होणार आहे। म्हणजे सर्व काही क्लासमध्ये सकाळी व्यवस्थित यायचं आहे आणि संध्याकाळी डायरेक्ट जायचं आहे आणि डायरेक्ट जाऊन रूमवर झोपायचं आहे। जे काही होईल ते क्लासमध्ये साम दाम दंडभेद सर्व वापरल्या जाईल आणि ही बॅच पूर्णपणे रिझल्ट ओरिएंटेड आहे। त्यासाठी रिझल्टसाठी हा असलेला आमचा पूर्णपणे ताकदीचा प्रयत्न असणार आहे। या बॅचचा सर्वांनी आवर्जून फायदा घ्या आणि आम्ही घेणार फक्त 50 विद्यार्थी। यामध्ये अजून काय असणार आहे? कंपल्सरी होमवर्क, आणि हा होमवर्क तुम्हाला कुठं करायचा आहे? क्लासमध्येच करायचा आहे। जोपर्यंत होमवर्क होणार नाही तोपर्यंत तुम्हाला जाता येणार नाही किंवा दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये तुम्हाला येता येणार नाहीये। तर एवढं स्ट्रिक्ट वातावरण असलेला आपला हा क्लास असणार आहे। सर, स्ट्रिक्ट वातावरण ही काही शाळा आहे का? मी म्हणलं शाळेपेक्षाही स्ट्रिक्ट मला इथं राहायचं आहे, कारण की हा प्रश्न कुठेतरी फ्रीडमचा नाहीये, हा प्रश्न व्यक्तिगत स्वातंत्र्याचा नाहीये, तर हा प्रश्न आहे आपल्या करिअरचा। एम आय राईट? आणि हेच जर फ्रीडम ठेवलंय, हेच जर तुम्हाला वाटेल तसं वागू दिलंय, तर सर्वांना माहिती आहे बुद्धीचं आणि आपल्या मनाचं कधी पटलेलं नाहीये आणि या बुद्धीचं आणि मनाचं न पटल्यामुळं नाही त्या मार्गाला आपण गेलेलो आहे। पुढचं एक महत्त्वाचं काय आहे? बॅच ड्युरेशन असणार आहे मित्रांनो 4 महिन्याची, ज्यामध्ये प्री पण असणार, मेन्स पण असणार आहे आणि इंटरव्ह्यू देखील असणार आहे। प्लस
कोणकोणते सब्जेक्ट कव्हर होणार? मॅथ्स, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश, करंट अफेअर्स, बँकिंग अवेअरनेस, कॉम्प्युटर अवेअरनेस, हे सर्व विषय तुमचे कव्हर होणार आहेत. आणि ऍग्रीचा स्टुडंट असेल तर त्यांचं ऍग्रीकल्चर देखील कव्हर होणार आहे. पुढे सर फी स्ट्रक्चर काय आहे? अतिशय महत्वाची गोष्ट मित्रांनो. फी स्ट्रक्चर बद्दल जर तुम्ही विचार केला, जर नवीन विद्यार्थी असेल जो नवीनच आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त 9,999 रुपये फी आहे. अप्रॉक्सिमेटली तुम्ही 10,000 म्हणू शकतात. आणि जुना विद्यार्थी असेल ज्याने कुठेही क्लासेस केले असतील त्यांच्यासाठी ही फी स्ट्रक्चर आहे फक्त 5,999 रुपये. म्हणजे एकीकडे अप्रॉक्सिमेटली 6,000 आणि एकीकडे आहे 10,000. सर याची व्हॅलिडिटी कितपर्यंत आहे? तर याची व्हॅलिडिटी असणार आहे जोपर्यंत तुमचा रिझल्ट येणार नाही. आणि एवढी मेहनत जर घेतली तर रिझल्ट येण्याचे चान्सेस, रिझल्ट येण्याची प्रोबेबिलिटी सर्वांना ठाऊक आहे ही वाढणारच आहे. यस ऑर नो? आता प्रश्न असा पडतोय सर बॅचेस मध्ये आम्हाला काय काय मिळणार आहे? सध्याच्या कंडिशनला माझ्यासोबत माझी टीम देखील आहे, अक्षय बाबर सर देखील आहेत, कबीर सर देखील आहेत. जसं आम्ही हे आमच्या विषयाबद्दल वन बाय वन तुम्हाला सांगणार आहोत की प्रत्येक टॉपिक मध्ये आम्ही किती क्वेश्चन्स क्लासमध्ये करून घेणार, किती क्वेश्चन्स तुम्हाला मी होमवर्क देणार आहे, त्यानंतर त्या टॉपिकवर किती टेस्ट तुम्हाला द्यायचे आहेत, किती क्विझेस तुम्हाला द्यायचे आहेत. तर हे एवढं ट्रान्सपरंट स्ट्रक्चर घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय. तर वन बाय वन बघूयात. सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत मॅथ्स विषयाबद्दल. तर मॅथ्स विषयाबद्दल मित्रांनो मी स्वतः म्हणजे कृष्णा पाटील तुम्हाला शिकवणार आहे. शिकवणार नाहीये, तुमच्याकडून करून घेणार आहे. आता थोडीशी डेफिनेशन बदलूया ना. मी शिकवणार आहे, मी तुम्हाला गाईड करणार आहे, मी तुमचा मेंटर असणार ना 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 ना. आता यानंतर मी तुमच्या सोबत असणार आहे, तुमच्याकडून करून घेणार आहे. क्लिअर? ही डेफिनेशन जरा प्रॉपर वाटतंय. मग आता जर चेक केलं यामध्ये जर बघितलं मॅथ्स मध्ये असलेले टॉपिक कोणकोणते? बेसिक कॅल्क्युलेशन ज्यामध्ये 15 ते 17 टॉपिक येतात. या बेसिक कॅल्क्युलेशनवर 1000 प्रश्न क्लासमध्येच आपल्याला करायचे आहेत. होमवर्क असणार आहे 3,500. त्यावर कोणतेच क्विझेस नसतील. यानंतर मित्रांनो सिम्प्लिफिकेशन 300 क्वेश्चन्स क्लासमध्येच करून घेतल्या जाईल. होमवर्क असणार आहे 1,500 क्वेश्चन्स आणि क्विझेस असणार आहेत 10. अप्रॉक्सिमेशन 250 प्रश्न क्लासमध्येच होतील. होमवर्क असणार 1,500 आणि क्विझेस असणार आहेत 10. यानंतर कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल 300 क्वेश्चन्स क्लासमध्येच करून घ्यायचे. 1,500 तुम्हाला होमवर्क असणार आहे आणि टेस्ट सिरीज असणार किंवा क्विझेस असणार आहेत 10. पुढचा जो टॉपिक आहे नंबर सिरीज. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स क्लासमध्ये जे केल्या जातील 250, होमवर्क आहे 1,500 आणि क्विझेस जे असणार ते असणार 10. आफ्टर दॅट पर्सेंटेज वर 400 प्रश्न हे क्लासमध्येच करून घेतल्या जातील. 2,000 क्वेश्चन्स हे तुम्हाला होमवर्क म्हणून दिल्या जाईल आणि क्विझेस असणार आहेत मित्रांनो 10. सर पर्सेंटेजवर एवढं का? कारण की पर्सेंटेज हा मॅथ्स मधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. पर्सेंटेज जर आलं तर डेटा इंटरप्रिटेशन सोपं जातं, प्रॉफिट अँड लॉस सोपं जातं, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट सोपं जातं. यासाठी पर्सेंटेजला आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. नेक्स्ट ऍव्हरेजवर 250 क्वेश्चन्स क्लासमध्ये होतील. 1000 क्वेश्चन्स तुम्हाला होमवर्क दिल्या जातील आणि 10 टेस्ट तुम्हाला करायचे आहेत. रेशो अँड प्रपोर्शनचे 250 क्वेश्चन, 250 क्वेश्चन्स क्लासमध्ये, 1000 क्वेश्चन्स तुम्हाला होमवर्क असणार आहे आणि 10 तुम्हाला टेस्ट देता येणार आहेत म्हणजे क्विझेस द्यावा लागणार आहेत. मिक्सचर अँड एलिगेशन 150 क्वेश्चन्स तुम्हाला क्लासमध्ये करायचे आहेत, ते आम्ही करून घेणार. 700 क्वेश्चन्स होमवर्क असणार आहे आणि 5 तुम्हाला टेस्ट द्यायचे आहेत. आफ्टर दॅट पार्टनरशिप 150 क्वेश्चन्स क्लासमध्ये असतील, 500 क्वेश्चन्स तुम्हाला होमवर्क असतील आणि 5 तुम्हाला टेस्ट द्यावा लागणार आहे. सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्टचे 300 क्वेश्चन्स, सिंपल इंटरेस्ट 150, कंपाऊंड इंटरेस्ट 150 आणि टोटल 1000 क्वेश्चन्स तुम्हाला होमवर्क असतील आणि 10 यावर तुम्हाला टेस्ट द्यायचे आहेत. आता प्रश्न असा पडतो सर हे होमवर्क करत असताना आम्हाला जर डाऊट आला तर मी सुरुवातीला सांगितलं आहे डाऊट क्लिअरिंग आणि काउन्सिलिंग ही देखील तुमचं त्या दिवशी क्लासमध्ये होणार आहे. फक्त माझे एकट्याची नाही, प्रत्येक सब्जेक्टची तशीच केल्या जाणार आहे. नेक्स्ट पुढे टाइम स्पीड अँड डिस्टन्स 200 क्वेश्चन्स, होमवर्क तुम्हाला 500 असणार, 5 क्विझेस असणार आहेत. बोट अँड स्ट्रीम 150 क्वेश्चन, 500 होमवर्क असणार आहे, 5 क्विझेस असणार. प्रॉब्लेम बेस्ड ऑन ट्रेन्स 150 क्वेश्चन्स क्लासमध्ये, 500 होमवर्क, 5 क्विझेस. टाइम अँड वर्क 200, 500 आणि 5 क्विझेस. 200 क्लास, होमवर्क 500 आणि 5 क्विझेस. पाईप अँड सिस्टम 250 हो आपला क्लास वर्क, 400 होमवर्क आणि 5 क्विझेस आहे.
Again, permutation and combination, 150 questions, 500 homework आणि 5 quizzes. Guys, probability, 150 question, 500 homework and again 5 quizzes. After that, mensuration, 100 questions, 350 homeworks and 5 quizzes. Next, data sufficiency, 150 questions, 700 homework and 5 quizzes. अतिशय महत्वाचा टॉपिक डेटा इंटरप्रिटेशन. डेटा इंटरप्रिटेशन वर 600 क्वेश्चन्स क्लास मध्येच केल्या जातील, 2000 क्वेश्चन्स होमवर्क दिल्या जाईल आणि क्विजेस करून घेतल्या जातील 20. आता तुम्ही या सगळ्यांची समेशन करा, तुम्ही या सगळ्यांची बेरीज करा, लक्षात येईल किती नंबर ऑफ क्वेश्चन्स, किती नंबर ऑफ क्विजेस, किती नंबर ऑफ प्रॅक्टिस होणार आहे. एवढी जर मेहनत घेतली, रिझल्ट कसा येणार नाही, रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. एवढी मेहनत आपल्याला करून घ्यायची मित्रांनो. हा होता माझ्या विषयाबद्दल, मॅथ्स या सब्जेक्ट बद्दल. अजून महत्वाची एक गोष्ट सांगायची राहिली, जर तुम्हाला याचं रजिस्ट्रेशन करायचं असेल या बॅच साठी, तर हे जे काही कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिसत आहेत याचा सर्वांनी एकदा स्क्रीनशॉट काढून घ्यावा. या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला कॉल करावा लागेल आणि या कॉलवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल. फक्त 50च विद्यार्थी घेतल्या जाणार आहेत. यामध्ये कोणते स्टुडंट्स घेतल्या जाणार नाही. असे स्टुडंट जे जॉब करतायत, पार्ट टाइम जॉब, त्यांना इथे असणार नाही. रिझन, तेवढा वेळ तुम्ही क्लासमध्ये देऊ शकणार नाही. 10 ते 12 तास क्लासमध्ये मेहनत घ्यायची आहे मित्रांनो. असे स्टुडंट्स जे दुसरीकडे शिक्षण पण घेत आहेत आणि इथे कुठेतरी पार्ट टाइम कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करतायत, त्यांना पण अलाउ केल्या जाणार नाही. असे स्टुडंट जे 100% आम्हाला व्यवस्थित वेळ देऊ शकतील, त्यांनाच या बॅच मध्ये परमिशन असणार आहे, त्यांनाच अलाउ केल्या जाणार आहे. या बॅचचा सर्वांनी फायदा घ्यावा. आता मी अक्षय बाबर सरांना अशी विनंती करतोय की त्यांनी त्यांच्या सब्जेक्ट बद्दल तुम्हाला प्रॉपरली आणि प्रॅक्टिकली जे काही पुढचा प्लॅन असेल तो शेअर करावा. थँक्यू. थँक्यू सर. चला तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय बाबर स्पार्कल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, जसं कृष्णा पाटील सरांनी सांगितलं की आम्ही फक्त इथं शिकवणार नाही, तर शिकवण्यासोबत आम्ही तुम्हाला प्रॅक्टिस सुद्धा क्लासमध्ये करून घेणार. जसं की सरांनी काही प्रश्न, काही टॉपिकची नावं लिहून दिले की समजा परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे, त्याच्यावर 150 प्रश्न सर क्लासमध्ये करून घेणार आहेत. पण मग जे उरलेले 500 प्रश्न तुम्हाला सर होमवर्क देणार आहेत, ते प्रश्न आम्ही काही घरी जाऊन सॉल्व्ह करायला नाही देणार, तर तो क्लासरूम मध्येच आम्ही तुमच्याकडून होमवर्क करून घेणार. ते 500 प्रश्न सॉल्व्ह करत असताना जेव्हा केव्हा तुम्हाला डाऊट येईल, तर आम्ही तिथं कंटिन्यू तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. म्हणजे प्रश्न सॉल्व्ह करताय, डाऊट आला, लगेच त्याचं औषध तुमच्याकडे असणार आहे, लगेच त्याचं उत्तरासाठी आम्ही तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल असणार आहे. मित्रांनो, जर रिझनिंगची तयारी करत असताना आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की रिझनिंग मध्ये आपल्याला फक्त कट ऑफ काढायचा नाही, तर रिझनिंग मध्ये आपल्याला स्कोअर चांगला ठेवायचा आहे, जेणेकरून आपला जेवढा जास्त चांगला स्कोअर असेल तेवढा जास्त आपला रँक वर असणार आहे. आणि लॉजिकल रिझनिंग हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे मित्रांनो. पण ह्याच एका भ्रमामध्ये आपण जास्त वेळ राहता कामा नये. जर मागील काही वर्षांच्या पेपरचं आपण व्यवस्थित ॲनालिसिस केलं, तर स्पेशलिस्ट ऑफिसर किंवा AFO साठी जर आपण विचार केला, 50 पैकी 7.5 मार्कांवर रिझनिंगचा कट ऑफ लागलाय. म्हणजे जे मुलं रिझनिंगला खूप जास्त अंडर एस्टिमेट करत होते की काय बाबा रिझनिंग सोपा सब्जेक्ट आहे, स्कोरिंग सब्जेक्ट आहे, अशा मुलांचा इथं कट ऑफ सुद्धा निघलेला नाहीये. मग ते काय होत आहे, पुढच्या वर्षीसाठी प्रीची वाट बघत बसलेले आहेत. तर अशी आपल्याला इथं रिस्क घेऊन चालणार नाही मित्रांनो. मग ह्या सगळ्या गोष्टींची आम्ही एकदम बारकाईनं काळजी घेणार आहोत. तसंच क्लासमध्ये मी नेमकं कोणते टॉपिक शिकवणार आहे, त्याच्यावर नेमकं प्रश्न किती असणार आहेत, त्याचा एकदा आपण आढावा घेऊयात. जसं की डायरेक्शन सेन्स म्हणजेच डिस्टन्स डायरेक्शन, ह्याच्यावर मी क्लासरूम मध्ये 100 प्रश्न तर तुमचे लगेच सॉल्व्ह करून घेईलच. हे ऍक्च्युअल टीचिंगचा जो आपला पार्ट असणार आहे, म्हणजेच 4.5 तासाची रोज आपली बॅच असणार आहे, ज्यामध्ये हे 100 प्रश्न डिस्टन्स डायरेक्शनवर मी सॉल्व्ह करून घेईल. त्यानंतर तुम्हाला एक छोटासा ब्रेक दिल्यानंतर जो होमवर्क देईल 500 प्रश्नांचा, हा आपल्याला क्लासरूम मध्ये सॉल्व्ह करायचा आहे. जिथं कुठं डाऊट आला, दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये मी सर्वांना तर सांगणारच, पण वैयक्तिक जरी काही डाऊट असेल तर ते सुद्धा तिथं क्लिअर करून मिळतील. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की सर हे 100 प्रश्न, हे 500 प्रश्न, 600 प्रश्न आम्ही आणावे कुठून?
बाळांनो, त्यासाठी बिलकुल काळजी करण्याची गरज नाही, त्यासाठी आम्ही आहोतच. मग सर, ह्याच्यासाठी आम्हाला वेगळी पुस्तकं विकत घ्यावी लागतील का? तर बिलकुलही नाही. आज मार्केटमध्ये भरपूर PDF अवेलेबल आहेत मित्रांनो, अगदी मोफत मोफत मोफत. तर त्या सर्व PDF प्रोव्हाइड करायचं काम तुम्हाला आमचं राहिलं. तसंच ब्लड रिलेशन नावाच्या टॉपिकवर मी 100 कमीत कमी प्रश्न क्लासमध्ये घेईल आणि 500 प्रश्न होमवर्क देईल आणि त्याच्यावर 10 क्विज सुद्धा तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार. मग एवढं झालं की सगळं संपलं का सर? नाही मित्रांनो. हे जे काही आम्ही सगळं मटेरियल इथं लिहिलेलं आहे, जी काही क्वांटिटी आम्ही इथं लिहिलेली आहे, ती फक्त मिनिमम क्वांटिटी आहे. ह्याच्यानंतर सुद्धा आम्ही तुमच्याकडून वेळेचं बंधन लावून, जसं की हा प्रश्न चला 1 मिनिटात प्रश्न सॉल्व्ह झालाच पाहिजे, कसा टॅकल करायचा, काय टॅकल करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला लाईव्ह सॉल्व्ह करून दाखवणार आहोत. त्यानंतर कंपॅरिझन ऑफ रँकवर 250 प्रश्न तर निवांत क्लासमध्ये होतील, 600 प्रश्न होमवर्क राहील आणि 10 क्विजेस आपण घेणार आहे. नंतर अतिशय महत्त्वाचा टॉपिक, जे की रिझनिंगचं आत्मा आहे, हार्ट आहे, तो म्हणजे सिटिंग अरेंजमेंट आणि पझल. ह्याच्यावर मी कमीत कमी 500-500 प्रश्न, म्हणजेच त्याच्यावर 500-500 प्रश्न क्लासमध्ये सॉल्व्ह करून घेतल्यानंतर 1,500 प्रश्न होमवर्क करून घेईल. मित्रांनो, IBPS कोणतीही एक्झाम कंडक्ट करत असताना सिटिंग आणि पझलचं वेटेज हे पूर्ण लॉजिकल रिझनिंगच्या कंपेअरिंगमध्ये जवळपास 50% असतं. म्हणजेच तुम्हाला कोणतीही पोस्ट काढायची असेल तर तुम्हाला सिटिंग आणि पझलवर प्रेम करावं लागणार आहे. ते सगळं प्रेम कसं करवायला लावायचं, ती जिम्मेदारी राहिली आमच्याकडं. सिलोजिझम, कोडिंग, डिकोडिंग जवळपास 300-400 प्रश्न ह्याच्यावर क्लासमध्ये होतीलच. 1000 प्रश्न ह्यांचा होमवर्क असेल, 10 ते 15 ह्याच्यावर आपण क्विजेस देणार आहोत. नंतर इनपुट आउटपुट, मिसलेनियस, डेटा सफिशियन्सी, क्रिटिकल रिझनिंग हे सर्व टॉपिक होतीलच. क्रिटिकल रिझनिंग बघा मित्रांनो, हायर रिझनिंग मोस्ट प्रोबॅबली हा टॉपिक जो आहे तो मेन्सला येतो. AFO सारख्या परीक्षेमध्ये तो प्रीला येतो, कारण की AFO ला मेन्सला रिझनिंग हा विषयच नसतो. तर हे सुद्धा ह्याच्यामध्ये 5 सब टॉपिक आहेत, ज्याच्यावर प्रत्येकी मी 50-50 प्रश्न क्लासमध्ये करून घेईल. नंतर 500 प्रश्न, जवळपास त्याच्या दुप्पट प्रश्न होमवर्क सुद्धा देईल आणि त्याच्या क्विजेस सुद्धा सॉल्व्ह करून घेणार आहे. मग एवढं झालं की सर सगळं संपलं का? नाही. आजकाल हे सगळं जग अपडेटेड आहे. जसं की तुम्ही 15 दिवस, 1 महिना झाला की लगेच आपल्या मोबाईलला अपडेट येत असतं. तसंच एखादी परीक्षा झाली की प्रत्येक टॉपिक मध्ये काही ना काही अपडेट येत जात आहे. जसं की न्यू पॅटर्न हा आजकाल सिटिंग अरेंजमेंट मध्ये आला आहे, पझल मध्ये आलेला आहे, सिलोजिझम, कोडिंग, डिकोडिंग, इनपुट आउटपुट, सध्या या 5 ते 6 टॉपिक मध्ये न्यू पॅटर्न आलेला आहे. मग तसं आपण एक्झाम नुसार न्यू पॅटर्नवर सुद्धा तुमची व्यवस्थित कमांड कशी मिळवायची हे सुद्धा सर्व गोष्टी आपल्या क्लासमध्ये होणार आहेत. तर मित्रांनो, ह्या सर्व बॅचचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर फक्त 999 रुपये फी आहे. ह्याच्यासाठी आमचा हा खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ह्या कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात किंवा मेसेज करू शकतात आणि तुमचं रजिस्ट्रेशन करू शकतात. मित्रांनो, ही जी 9,999 रुपये फी आहे ही तुमची पोस्ट निघेपर्यंत असणार आहे, पोस्ट निघेपर्यंत. ओके, सो गाईज, तुम्हाला पुढचा सब्जेक्ट म्हणजेच इंग्लिशचं गायडन्स करणार आहेत आपले सर्वांचे लाडके कबीर सर. सो मी विनंती करेल कबीर सरांना पुढे गायडन्स करण्यासाठी. थँक्यू सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव कबीर गुमरे. मी इंग्लिश सब्जेक्टबद्दल तुम्हाला सांगणार आहे. 1 मिनिट. ओके, तर बघा, इंग्लिशबद्दल सांगताना एक नॅरेटिव्ह असं सेट करण्याचा प्रयत्न करण्यात येतो की इंग्लिशला ग्रामरची काय गरज आहे आणि इंग्लिशमध्ये ओकॅप करण्याची काही गरज नाही. इंग्लिशमध्ये फक्त रीडिंग करायचं किंवा काहीतरी एक नवीन नॅरेटिव्ह सेट करण्याचा एक प्रयत्न होतो की ग्रामर, प्रॅक्टिकल ग्रामर. माझ्याकडे दोन्ही टाईपचं ग्रामर असते, थिअरॉटिकल असेल, प्रॅक्टिकल असेल. मी जे काही सेट केलेलं आहे इथं, मी हमेशा इंग्लिश सब्जेक्टला जी माझी अंडरस्टँडिंग आहे, जी माझी समजदारी आहे, त्यानुसार इंग्लिशला मी हमेशा 4 पार्टमध्ये डिवाइड करतो. एक पार्ट असणार आहे तुमचा ग्रामरचा पार्ट, दुसरा असणार आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, तिसरा असणार आहे ओकॅबलरी आणि चौथा पार्ट असणार आहे तुमचा ऍडव्हान्स प्रॅक्टिस. आता तुम्ही म्हणाल एकदम बेसिक पासून, नाउन प्रोनाउन पासून सर का सुरुवात करणार? तर बघा, कुठल्याही वाक्याचे 3 पार्ट असतात. एक असतो सब्जेक्ट, एक असतो वर्ब आणि एक असतो ऑब्जेक्ट. आणि इंग्लिशमध्ये सब्जेक्ट बनण्याचं काम फक्त 2च करतात. एक असतो नाउन आणि दुसरा असतो प्रोनाउन. म्हणजे जर तुम्हाला नाउन आणि प्रोनाउन समजला तर समजून जा 33.33% वाक्य तुम्हाला समजलेलं असेल. मग जर कुणी नाउन प्रोनाउन नाही शिकवलं आणि डायरेक्ट सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट शिकवायला लागलं तर समजून जा कुठेतरी तुमची फसगत व्हायला लागलेली आहे, कारण की तुम्हाला सब्जेक्ट सांगितला नाही. म्हणून मी सुरुवात कुठून करणार? नाउनवर क्लासरूम मध्ये आपण 100 क्वेश्चन्स घेणार. तुम्हाला होमवर्क 200 क्वेश्चन्स असतील आणि त्यावर लगेच क्विजेस ह्या 10 क्विजेस असतील. दुसरा आहे प्रोनाउन.
100 क्वेश्चन्स घेईल मी, 200 होमवर्कला देईल आणि लगेच त्याच्यावर 10 क्विजेस घेईल. नंतर असणारे ऍडजेक्टिव्ह, त्यावर क्लासरूम मध्ये 100 क्वेश्चन्स मी प्रॉपर करून घेईल, 200 तुम्हाला होमवर्क असतील, 10 क्विजेस असतील. तिसरा आहे वर्ब, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. वर्ब जर समजला तर तुम्हाला टेन्स समजतात, वर्ब जर समजला तुम्हाला व्हॉइस समजतो, वर्ब जर समजला तर तुम्हाला नॅरेशन समजतो आणि वर्ब जर समजला तर तुम्हाला कंडिशनल सेंटेन्स समजतात. म्हणून वर्ब आपण घेणार आहोत 100 क्वेश्चन्स, तुम्हाला होमवर्क 200 क्वेश्चन आणि क्विजेस घेऊ आपण त्यावर 10. नंतर आहे ॲडवर्ब, 100 क्वेश्चन्स आपण क्लासरूम मध्ये घेऊ, 200 होमवर्क साठी, 10 त्यावर क्विजेस असतील. तिसरा आहे आपला प्रिपोजिशन. यानंतर तुम्ही म्हणाल प्रिपोजिशनवर 200 क्वेश्चन्स का? प्रिपोजिशनला 3 याच्यामध्ये डिवाइड करावं लागतं आपल्याला. एक अकॅडमिक पॉइंट ऑफ व्ह्यू, एक तुमचा असणार एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा पॉइंट ऑफ व्ह्यू आणि तिसरा पार्ट त्यामध्ये असतो फिक्स प्रिपोजिशन, ज्यावर एरर डिटेक्शन मध्ये किंवा फ्रेज रिप्लेसमेंट मध्ये आजकाल सगळ्यात जास्त क्वेश्चन्स पडायलेत. म्हणून त्याचे आपण 200 करून घेऊ आणि प्रॅक्टिसला 400 क्वेश्चन आणि क्विजेस देखील त्याच्या किती घेऊ आपण? 20 घेऊ. नंतर आहे तुमचे कंजंक्शन, 100 क्वेश्चन्स क्लासरूम मध्ये, 200 क्वेश्चन्स होमवर्कला आणि 10 क्विजेस. नंतर असणारे आर्टिकल, पण मी आर्टिकल फक्त एक मोठा दिसावा म्हणून लिहिलेलं आहे, याच्यामध्ये होल डिटर्मिनर्स असणार आहेत, याच्यावर 100 क्वेश्चन्स. नंतर आपण प्रॅक्टिसला 200, क्विजेस 10. मग येतो टेन्स. टेन्स एकदम महत्वाचा आणि सगळ्यात मोठा चॅप्टर आहे. टेन्स शिकवायचा म्हणला तुम्ही 1 मिनिटात शिकू शकता, टेन्स 10 दिवसात शिकू शकता, टेन्स 2-3 महिने देखील शिकवला जाऊ शकतो. पण आपण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इथं जास्त इम्पॉर्टन्स देऊ, 200 क्वेश्चन क्लासरूम मध्ये करून घेऊ आणि तब्बल 500 क्वेश्चन प्रॅक्टिस साठी देऊ आणि 15 त्यावर काय करू? क्विजेस घेऊ. सेम व्हॉइसचा असणार आहे, 200 क्वेश्चन क्लासरूम मध्ये, 500 प्रॅक्टिस आणि 15 क्विजेस. यानंतर असणारे नॅरेशन, ज्याला आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणतो, त्यावर 100 क्वेश्चन्स इथं घेऊ, 200 प्रॅक्टिसला देऊ आणि 10 क्विजेस घेऊ. नंतर आहे कंडिशनल सेंटेन्सेस, सेम 100, 200 आणि 10 क्विजेस. त्यानंतर असणार आहेत ओकॅब बेस्ड क्वेश्चन्स. ओकॅब बेस्ड क्वेश्चन्स मध्ये सर्व काही येतं, सिनोनिम, अँटोनिम बेस्ड क्वेश्चन्स जे तुम्हाला पॅसेज मध्ये येतात. नंतर तुम्हाला क्लोज टेस्ट असतील, वर्ड स्वॅपिंग असेल, वर्ड ऑर्डर असतील, फिलर्स असतील, सिंगल फिलर, डबल फिलर किंवा कॉलम बेस्ड फिलर, हे सगळे जेवढे काही असतील ओकॅब बेस्ड क्वेश्चन मध्ये घेऊ. तब्बल 500 क्वेश्चन इथं करून घेऊ, 2000 तुम्हाला होमवर्कला देऊ आणि त्यावर 20 काय करण्यात येतील? टेस्ट घेण्यात येतील. यानंतर असणार आहेत आरसी पॅसेज. जवळजवळ अशी एकही एक्झाम नाही, बाकीचे वरचे जे आहेत यामध्ये कुठला पॅटर्न येईल, कुठला पॅटर्न येणार नाही, पण प्रत्येक प्री एक्झाम आणि प्रत्येक मेन्स एक्झामला आरसी पॅसेज हा येतात म्हणजे येतात. मग क्लासरूम मध्ये आपण 500 क्वेश्चन करून घेऊ आणि तब्बल 2000 क्वेश्चनची तुम्हाला क्लासरूम मध्ये पुन्हा एकदा प्रॅक्टिस करून घेऊ आणि त्यावर 20 टेस्ट असतील. आणि राहिला ऍडव्हान्स प्रॅक्टिस. ऍडव्हान्स प्रॅक्टिस मध्ये बाकीचे जेवढ्या टाइपचे क्वेश्चन जे आतापर्यंत बँकिंग एक्झाम मध्ये, इन्शुरन्स एक्झाम मध्ये आलेले आहेत, यामध्ये तुमचा सब्जेक्ट, वर्ब, ॲग्रीमेंट देखील असणार आहे. ही सगळी ऍडव्हान्स प्रॅक्टिस आपण करून घेणार आहोत क्लासरूम मध्ये. 500 क्वेश्चन्स होमवर्कला देऊ आपण 2000 क्वेश्चन्स आणि क्विजेस घेणार आपण त्यावर 20. म्हणजे बघा यामध्ये तुमचा ग्रामरचा पार्ट कव्हर होणार आहे. म्हणजे ग्रामरवर जर क्वेश्चन आला एरर डिटेक्शनवर, तो देखील सुटला नाही पाहिजे. ओकॅबवर क्वेश्चन आला तो देखील सुटला नाही पाहिजे. आरसी पॅसेज मोठा यू, छोटा यू, एखाद्या वेळेस 2च्या ऐवजी 3 आरसी पॅसेज टाकतात तरी देखील तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुमची जी काही ऍडव्हान्स प्रॅक्टिस म्हणतो, जेवढे नवीन नवीन टाइपचे क्वेश्चन्स असतील, हे सर्व क्वेश्चन्स तुमचे शिकून क्लासरूम मध्येच प्रॅक्टिस करून घेतली जाईल. तर हे अशा पद्धतीने आपण इंग्लिशचं प्रिपरेशन करून घेणार आहोत. यानंतर मी सूत्र केपी सरांकडे देतोय. धन्यवाद अक्षय सर आणि कबीर सरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यातल्या त्यात पुन्हा एकदा माझी सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती असेल की विद्यार्थी मित्रांनो, हा जो कोर्स आहे, हा कोर्स फक्त कोर्स कन्सिडर करू नका. ज्यावेळेस तुम्हाला आमच्याकडे यायचं असेल तर काहीतरी जिद्द घेऊन या, कन्सिस्टन्सी घेऊन या, मेहनत असण्याची तुमच्याकडं एक कुवत असली पाहिजे, ती सोबत घेऊन या मित्रांनो. खाली हात येऊ नका. तुमचा माइंडसेट असू द्या, ज्या वेळेस मी घर सोडून बाहेर छत्रपती संभाजीनगरला चाललो आहे, काहीतरी स्वप्न घेऊन चाललो आहे, तर घरी पुन्हा खाली हात जाणार नाही, तर मी जाणार तर रिझल्ट घेऊन जाणार आहे, अशी सुंदर स्वप्न तुम्ही पुन्हा घेऊन जा. येताना तुम्ही अपेक्षा घेऊन या, येताना तुम्ही मेहनत घेऊन या, येताना तुम्ही कन्सिस्टन्सी घेऊन या आणि जाताना आमच्याकडून रिझल्ट घेऊन जायचा आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे वर्कआउट करण्याची इच्छा असेल तर रजिस्ट्रेशन लवकरात लवकर सुरू होतीलच. त्यासाठी फक्त मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला
दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉल करायचा आहे. हा 7709711114 हा ऑफिशियल नंबर आहे आणि 7350164735 हा माझा पर्सनल नंबर आहे. तर तुम्ही यावर रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्ही कॉल किंवा मेसेज थ्रू रजिस्ट्रेशन करू शकता. ती प्रोसेस काय आहे आम्ही तुम्हाला रिप्लायमध्ये कळवणारच आहोत. तर इथंच थांबतोय विद्यार्थी मित्रांनो. सर्वांना तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर तुम्हाला अजूनही काही गायडन्स लागत असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. धन्यवाद.